तर डॉक्टर राखी गुरुवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. आज आहे गुरुवार, गुरूंचा वार असल्यामुळे आज आपल्याला आपल्या गुरूंना चरणस्पर्श करायचा आहे आणि आपल्या घरामधील सगळ्यात पहिले आपले गुरु असलेले आई वडील यांना नमस्कार करून आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. सूर्याला जल द्यायचं आहे, पिंपळाच्या झाडाला जल द्यायचं आहे, हळद घालून स्नान करताना हळद घालून तुम्ही स्नान करा. लादी पुसताना तुम्ही लादीमध्ये थोडीशी हळद घाला. घराच्या बाहेर हळदीचं स्वस्तिक घाला आणि घराच्या चारही कोपऱ्याला जर तुमच्याकडे पिवळी सरसं असेल ती रात्री तुम्ही नक्कीच टाका, नाहीतर थोडी थोडी हळद तुमच्या घराच्या चारी दिशेला हळद टाका. आज गुरुवार आहे म्हणजे तुम्हाला विष्णू वासुदेवाय भगवतेचा तुम्हाला जप करायचा आहे, स्वामींचा जप करायचा आहे, साईंचा जप करायचा आहे. तुम्ही ज्या गुरुंना मानतात, जे गुरु तुमचे आहेत त्यांचा जप करायचा आहे. शिवलिंगावर एक तांब्या थंड पाणी द्यायचं आहे आणि पिवळी डाळ म्हणजे चण्याची डाळ ती वाहायची आहे. पिवळी फुलं आहेत, पिवळी फळं आहेत, याचा तुम्ही एक करायचं आहे. तुम्ही आज दानामध्ये फळं देऊ शकतात किंवा पिवळ्या वस्तू देऊ शकता, पिवळं वस्त्र देऊ शकता. तुम्हाला जर जमलं तर तुम्ही कुणाला छत्री देऊ शकता. पावसाचे दिवस आहेत तर पिवळ्या रंगाची छत्री वगैरे तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे छोट्या छोट्या वस्तू. काही नाही जमलं तर ब्राह्मणाला एखादा रुमाल किंवा एखादा पंचांग द्या, त्याच्यामुळे त्यांना येलो पिवळ्या रंगाचं. तर आपल्याकडून शुभ काम व्हावं हेच याचा अर्थ असतो. स्वतः हळदीचा टिक्का लावा, कारण हळद ही आपल्याला एकदम स्ट्रॉंग अशी आहे, त्याच्यामुळे आपल्याला खूप ती बलशक्तिशाली करते. आपल्याला ती प्रोत्साहित करते, उत्तेजित करते की आपण चांगले काम केलं पाहिजे आणि चांगलं वागलं पाहिजे. याच्यासाठी आज आपल्याला हळदीचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करायचा आहे. कढी आहे, खिचडी आहे, असंही अन्न तुम्ही दान करू शकता. जर तुम्हाला छोले वगैरे सुद्धा दानमध्ये करता येतं. तर पिवळ्या दानाला आज जास्त महत्व असतं. गुरूंच्या घरी जा, गुरूंचे आशीर्वाद घ्या आणि आजचा दिवस साजरा करा आणि शुभ राहा. श्री स्वामी समर्थ.